नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान, सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री म्हणून राजेश म्हात्रे आपला काव्य मधुराज ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, लाईव्ह चालू होताना लाईव्हमध्ये कमेंट्ससुद्धा की मथुर आहे का, घोडचा सर्जा आहे का, भुंगा आहे का, सायराईड आहे का. सो म्हटलं चला जाऊन पाहूया आपण आजच्या बोनवली मैदानात कोणकोणते नंदी आलेत आणि आपण महत्त्वाचे अपडेट आपल्याला आपल्या चॅनलमार्फत देऊ. सो स्टे ट्यून राहा आपल्या चॅनलमार्फत. आपल्याला थोडं लवकर जायचं आहे आज, म्हणून मी फक्त आलेले नंदी कवर करणार आहे. फक्त आपली उपस्थिती की आपण आहोत म्हणून मी दाखवण्यासाठी एवढं लांबून आलो. सो नक्कीच आपल्या चॅनलला मित्रांनो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला मित्रांनो, आता आपण दाखवूया कोणत्या कोणत्या नंदी आपल्याला मैदानात आलेले आहेत. मित्रांनो, पाहू शकता आपण आलेल्या मैदानात आपल्याला पोन दिसला आहे सुंदर, जो मथुरसोबत पैरा होऊन भरपूर शर्यती जिंकलेले आहेत. मथुर आणि सुंदरनी तो सुंदरसुद्धा मैदानात दखल झाले. बोनवली साई गावचा सुंदर. सो आज विचारूया आपण त्यांना की जमले का शर्यत वगैरे. दादांना काय शर्यत जमली का? नाही का? गेले का कोण जमवायला गेले? नक्कीच एक प्रेक्षणीय शर्यत बघायला भेटेल आज. कसा वाटतं म्हणजे मथुरसोबत पैरा होऊन शर्यत म्हणजे जिंकलेले आपण? खूप आनंद होतो आम्हाला मथुरसोबत पळाल्याच्या नंतर. मथुर मैदानात असला की कसं वाटतं? भारी वाटतं जरा, आणखी तो टॉपचा बैल आहे या सीझनचा, म्हणजे अजून पण नक्कीच. मग आता परत सुंदर आणि मथुर गाडी पळताना दिसेल का? दिसेल ना. सो चला मित्रांनो, सुंदरला तर बघितलं आपण आणि पुढेच आपल्याला कुटारीचा सोन्या दिसतोय, त्यालासुद्धा भेट देऊया मस्त. आता आपण जवळ आहे कुटारीचं सोन्याकडं. मित्रांनो, कुटारीचं सोन्याचं माहिती तुम्हाला पल कसं आहे. सध्या तो जाईल तिथे गुलाल घेतो आहे. कसं कधी हार कधी जीत होत असते, पण कुटारीचा सोन्या कुठे खचला नाही, कमी पडला नाही. हारो किंवा जितो मैदानात तो दखल असतो आणि एक आपली चमक नक्कीच दाखवतो. हा कॅमेरा समोर तो त्याला समोरला कॅमेरा ऑन आहे. सोन्या जमले का शर्यत दादा? नाही गेले, नाव द्यायला गेले. सो नक्कीच सोन्याची शर्यत जमेल आणि मैदानात सोन्या असलं की शर्यत नक्कीच होते. सो जाऊया आणखी कोणते कोणते नंदी आले पाहू. मित्रांनो, पाहू शकता बेवंडी पिंपळाचा खंड्यासुद्धा आला आहे. खंड्याचासुद्धा पल सर्वांना माहिती आहे आणि खंड्या सध्या चर्चेत येतो आहे. शर्यत जमले काच दादा? नाव सोडलं आहे का? सो नक्कीच एक शर्यत पाहायला भेटेल आज. बिनजोडच्या चांगल्या चांगल्या शर्यती पाहायला भेटेल आणि नक्कीच व्हिडिओमार्फत तुम्हाला अपडेट हवी असेल मथुर आला की नाही, जस्ट मैदानात आलं नक्कीच ते अपडेटसुद्धा आपल्याला भेटली जाणार. आणि खंड्या यांचाच घरचा साज पिंट्यासुद्धा आलेला आहे आणि DSP ग्रुपचा वरदानसुद्धा मैदानात दखल झालं आहे. मित्रांनो, पाहू शकता मानेचा बादलसुद्धा मैदानात दखल झालेला आहे. मित्रांनो, आता आपण आलो बोनवली मैदानात पदार्पण केलेलं आहे आणि पाहू शकता सुतावरची जागा खूप सारी नंदीने हजेरी लावलेली आहे. आणि मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट म्हणजे मथुर नाही आहे मित्रांनो. घोडचा सर्जा पण नसेल. मोठमोठ्या नंदीची हजेरी मला वाटतं ना उसाटण्याला 14 तारखेला होणार आहे. सो मित्रांनो, आता आपण आलेली नंदी थोडीफार दाखवू आणि मला पण बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे आपण पूर्ण वेळ नाही आहे, म्हणजे जितकं कव्हर करता येईल तितकं आपण कव्हर करू. भेटूया आता आपण पुढे. असं मस्त कालाबांडा बैल वाटतंय बघा. काय नाव दादा? मल्हार. कुठला? सो मल्हार सुद्धा आलाय. शर्यत जमले का? कोणासोबत आहे? DSP यांचा सिटी वरदान ना. अरे वा, चांगली प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटणार. याच्यासोबत कोण आहे आज? मानेराचा बादल. चला, चांगली शर्यत आता एक आपल्याला पाहायला भेटेल. बादल सुद्धा आलेले. गाडी नाही आली ना? नाही मल्हार. सो मानेराचा बादल आणि मल्हार निघाला.
मस्त एक प्रेक्षणीय लढत आपल्याला बघायला भेटेल. वरदान आणि सिट्टी असणार आहे DSP यांचा. सो चला अजून दाखवूया थोडंफार कोणते नंदी आले. मित्रांनो पाहू शकता DSP ग्रुपचा वरदान सुद्धा दखल झाले. यांच्या पॅरेस सिट्टी असणार आहे. चिट्टी आहे ना, चिट्टी आहे ना दादा, चिट्टी आहे ना पैरे, चिट्टी आहे पैरात एक प्रेक्षणीय सो मित्रांनो पाहू शकता फायनली घोडचा सर्जा आलेला आहे मैदानात. आणि आज पाहूया प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटते की नाही. आणि समजले की 2 गोंड्यावरती नाव सोडलंय. सो वेगाचा बादशाह रॉकेट ज्याला म्हणतात, घोडचा सर्जा 25-26 मैदानात दखल झालेला आहे. मित्रांनो आज बोनेली मैदानात चांगली प्रेक्षणीय शर्यत झाली आणि पेठगावचा भंगार मेहरबान आपल्याला दिसतोय आणि ही त्यांची टीम. काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? काय नाही, आज शर्यत एक बैल सांगून होती. हां, दातिवलीकरांचा राणा होता ना आमचा भंगार. आज शर्यत झाली, मैत्रीपूर्ण शर्यत झाली आज. आज भंगारला कोणता पायरा कोण भेटला होता? भंगारला डमरू पायरा होता. डमरू. आणि नाव दिला होता का कसा? एक बैल सांगून व्हॉट्सअपला शर्यत जमवली होती. भंगारची कारकिर्दी काय आहे दादा? भंगार बोला तर आता आम्ही नवीन क्षेत्रामध्ये आहेत, पण भंगार आता आम्ही कमीत यावर्षी 20 शर्ती झाल्या आमच्या. हां, पण आम्हाला तो कधी नाराज नाही करत, कधीच नाही नाराज करत. म्हणजे जाईल त्या मैदानात गुलाल आहे आमचा. 1-2 गुलाल आमचे पडले असतील, पण आम्हाला त्यांनी कधी नाराज नाही केला, खुशच आहे. भंगार तुमच्या दावणीला कधीपासून येत दादा? भंगार आम्हाला आता जवळ वर्ष व्हायला आला. कुठून खरेदी केला होता? हा, नाशिकवरून खरेदी केला होता आमच्या गावात. आणि गावावाले आम्हाला मैत्रीपूर्वक बैल म्हणजे असं दोस्ती खातीमध्ये दिला. हां, तो तुम्ही खरेदी करताना काय बघितलं त्याच्यामध्ये? असं बैल म्हणजे आम्हाला आमची ताई पण आमच्या दादा होते आमच्या साईडचे, त्यांची रंग पण गुलालमध्ये होता आणि आमच्याकडे पण गुलालमध्ये आहे. त्या एक मैत्रीपूर्वक म्हणून दिला आम्हाला. असं तुम्ही बी आम्हाला छंद होता आजोबापासून, तर आम्ही पण इंटरेस्ट घेतला, जाऊ द्या घेऊ एक बैल आपल्या दावणीला घेतला. पण आम्हाला त्यांनी कधी नाराज नाही केला, कधीच नाही. दादा हा कोणत्या साईडला जातो? हा उजवी साईड आतमध्ये पळतो. आणि आजचा डमरूचं नियोजन कसं काय झालं याचं? डमरूचं नियोजन आमचा दादाचा मुलगा आहे, त्यांचे जरा चांगले संबंध आहेत म्हणून ते जरा आम्हाला त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला एकदा तरी बैल द्या तुम्ही. त्याही पण लगेच दिला. दादा 20 गुलाल घेतले का 20 शर्यती झाल्या त्याच्या? 20 शर्यती म्हणजे गुलाल झाले. 20 गुलाल झाले. मग 20 गुलाल मध्ये त्याचे पैरे बदलत असतात? कधी कधी कंटिन्यू तेच पण असतात, बदलत असतात. आपण बदली नाही करत. हां, होतात ते बदली कधी असं. मग आतापर्यंत त्यांनी कोणत्या पैऱ्यामध्ये जास्त गुलाल घेतले? पहिला तर घेतलं भरपूर आहेत. आमचा मुरबीचा सुलतान आहे, विठ्ठल आहे, भरपूर पाहिला तशी. म्हणजे नावा काय गोविंद आहे. डमरू आज पहिल्यांदा होता पैऱ्यामध्ये? डमरू पहिल्यांदा होता. नक्कीच. मग आता याचं नियोजन पुढे कसं काय असणार? पुढे काय आता नियोजन आमचं चालूच राहणार आहे. हां, नियोजन कोण करतो? नियोजन आम्ही 3 जण भाऊ आहेत, 3 जण करतो. आणि गाडीवरती कोण असतो ड्रायव्हर आपला? ड्रायव्हर कसा आता आमचं घरचं ड्रायव्हर पण आहेत 2-3, पण कसं आहे आता एक त्यांचा डमरूवाला ड्रायव्हर होता आज. नक्कीच. मग आजच्या बोनवली मैदानात हा पहिला गुलाल घेतलेला आहे, मग दुसरी शर्यत पण कराल का? नाही, आता आम्ही जाऊ, एकच शर्यतीसाठी आलो होतो. अच्छा, एकच आम्हाला भरपूर लांब होतो आणि तिथं नाव नोंदणी बंद पण झाली. नक्कीच. डमरूचं असं पुढचं नियोजन काय असणार? म्हणजे आता बघा नावरूपाला आपला बैल तेव्हाच येतो जेव्हा चांगले मोठमोठ्या बिंदूच्या शर्यती खेळतो. मग असं काय आता डमरू तुम्ही तुमच्या दावणीला 1 वर्ष झाला आल्यापासून सतत कंटिन्युअसली 20 गुलाल घेतलेले आहेत त्यांनी आणि चांगले त्याला पैरे भेटलेले आहेत. मग असं पुढचं नियोजन वगैरे काय करण्याचं विचार? नियोजन नक्की होणार. उसाटण्याच्या अड्ड्यामध्ये बुधवारी अड्डा आहे, नियोजन होणार 14 तारखेला. नक्कीच शुभेच्छा दादा. असाच भंगार आपल्या दावणीचा आमच्या गावाचं नाव करतोय, पूर्ण आमचं गाव बघतो शर्यत. दादा याच्या आधी कोणते नंदी होते? त्या नंदीने आमच्या लाईफ मध्ये पहिला नंदी आला. आजोबांच्या त्या टायमाला होतं शर्यत चुकीन, पण आमच्या दावणीला आता हा नवीन पहिलाच आहे. आणि हा नाव करतो आमच्या गावाचं नाव करतो पूर्ण. मग तुम्हाला कसं काय नाद लागला? हा, आम्हाला पण आमच्या आजोबा त्यांचे जुने शौकीन आहेत, त्यांची मुलं आम्हाला पण होताच. आम्ही आमच्या गाववाल्यांच्या शर्ती बघायला जायचो. त्यांचे पण आमच्या गावात पण सगळी टॉपची बैल आहेत. विशाल मोतीराम जोशी यांच्या नावाने बैला पालतात भरपूर. दादा एक वेगळा आणि असं नाव दिसतोय भंगार, असं कसं काय म्हणजे विचारलं की भंगार मेहरबान हा नाव? आमच्या दादाने नाव ठेवलेलं आहे.
भंगार. दादाचं त्याचं नाव. वेगळंच नाव आहे. तो बोलतो मला माझ्या मनातून ठेवायचं, त्याने ठेवला नाव. अच्छा. आणि आज भंगार खरंच नाव करतोय आणि प्रत्येक मैदानात जाईल तिथे गुलाल घेतोय, कारण का या सीझन तर सुरू होते. 20 गुलाल घेणं म्हणजे छोटी गोष्ट नाही म्हणजे पावसाळ्यापासून. आणि आता उसाटण्याला नक्कीच तो मोठा काहीतरी करे कमाल आणि चांगली बिंजोडची शर्यत. प्रयत्न चालू ठेवू आम्ही दादा. शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. धन्यवाद. मित्रांनो पाहू शकता नाशिकवरून चिमण्या सुद्धा आलेल्या आहे आणि यांची शर्यत सुद्धा जमलेली. मस्त आराम करतो झाडाच्या छत्र छायेखाली चिमण्या. मित्रांनो आदई पनवेलचा बिरजा आज गुलाल घेतला एसिंगी. दुःखद घटना झाली होती. घाटावरती येत असताना दरीमध्ये आपली गाडी पडली होती आणि आपल्या बिरजाच्या दुखापत झाली, शिंग तुटला होता. पण तिथून जसा तो रिकवर झाला, मैदानात आल्या गुलाल घेतो. मला वाटतं मी मैदानात आत्तापर्यंत बिंजोडचे किती 2 गुलाल घेतले का, आल्याला लगातार 2 शर्यतीमध्ये 2 गुलाल घेतला. बिरजाची कारकिर्दी तशी मोठी. अच्छे दादा आपले नेहमीच त्याची देखभाल करत असतात. सो समोर हा जो नंदी दिसतोय ना तो पायऱ्यामध्ये होता. काय नाव त्याचा? सत्या, चिंचपाडचा सत्या. आणि त्याच्याच बाजूला त्यांच्या दावणीचा नवीन नंदी, त्याचं नाव काय दादा? सर्जा. पाहू शकता सर्जा आणि सत्या आणि बिरजाच पायऱ्यामध्ये होता. मित्रांनो आदई पनवेलचा बिरजा बोलला तर टॉपचा बैल आणि त्याची कारकिर्दी तर सर्वांना माहिती आहे. आणि दुःखद घटनानंतर जी सांगितली तुम्हाला आता थोड्या वेळाच पूर्वी, त्याच्यानंतर जसा दादाने रिकवर केला आणि त्याच्यानंतर जो मैदानात आला, काय बोला दादा, ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी मैदानात प्रदर्पण केलं आणि तुमच्या नावावरती 2 गुलाल घेऊन दिलं. ॲक्सिडेंट झाला होता बैल, कंडिशन खूप खराब होती त्याची. बैल पेडगावच्या मैदानातून घरी चालला होता. घरी जाता वेळेस एस टीचा समोरची ओव्हरटेक चालू होता. तर चिखल असल्यामुळे टेम्पो 10 ते 15 फूट खाली पडला. नंतर बैलाचा शिंग म्हणजे टेम्पोच्या फटक्याने बैलाचा शिंग हा पूर्णपणे जो मूल असतो ना तिथूनच बैलाचा शिंग तुटला. मग तेव्हा त्याला टेम्पोतून काढताना काय दिक्कत आली का, म्हणजे त्रास झाला का? त्यावेळेस तिथं कोणीच नव्हता आणि 3 पोरं फक्त टेम्पोच्या आतमध्ये होती आणि एकटा बैल होता. एक तिथली दुकान होता एक आणि तिथली मावशी होती. बैल हा बोलला तर खूप रागीट आणि मारणारा, पण त्यावेळेस त्या मावशीनी एकटीने बैल बाहेर काढला. त्यावेळेस बैलांनी तिथं काहीच केलं नाही त्यावेळेस, कारण बैल देखील घाबरला होता. नक्कीच. आणि त्याला पण असं वाटलं की देवाच्या रूपाने आई, एकविरेच्या रूपाने आई आली आणि ती आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना आज तो सुखरूप बाहेर पडला. आणि आज त्याला जवळजवळ 2-3 महिने तरी घरीच असेल तो त्यानंतर. नक्कीच 2 ते 3 महिने बसूनच होता, कारण माऊली शिंदे करवडीचे कराडामध्ये बैल असतो त्यांनी आणि श्रावण एक पोरगा आहे, त्यांनी दोघांनी खूप मेहनत घेतली बैलामध्ये. कारण काय 28 ते 30 टाके पडलेले आणि बैलाचे टाके म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. जरी काय झालं तर आपल्याला किती वेदना होतात. तो तर मुका आहे, तो काय बोलू शकत पण नाही, त्याला खूप वेदना होत होत्या. कंटिन्यू तो नुसता पाय मारायला जायचा तिथेशी. पण त्या दोघांनी 24 तास म्हणजे बैलाला लक्ष ठेवायला लागला, कारण टाके सुटू नये म्हणून. तर टाके सुटले असते तर जखम पुन्हा फाटली असती. त्यांनी दोघांची त्यांचं म्हणजे करू तेवढं कौतुक कमीच आहे. दादा आज बनवली मैदानातला गुलाल, आणि याच्या आधी कोणत्या मैदानात गुलाल झाला होता बिरजाचा? रीडगरला पहिला गुलाल घेतला हा, आणि आज दुसरा गुलाल. कसं वाटतं दादा आज आपल्या नंदीने परत तोच कमबॅक केला? कारण बाजारातून सहसा गुलाल घेणं थोडं आपल्याला शक्यता कमी असते, कारण का तो त्या दुःखातून बाहेर आलेला असतो. तोच पल काढेल का, तीच धमक दाखवेल का? पण बिरजाने करून दाखवलं. नक्कीच त्याच्याबद्दल बोलू तेवढा कमीच आहे, कारण बिरजाची जागा म्हणजे आमच्या मनात कोण घेऊ पण शकत नाही. आणि बिरजाचे त्याची म्हणजे त्याला कशातच आम्ही कमी मानत नाही. हारला तरी पण तो आमच्यासाठी जीव आहे आणि जिंकला तरी तो आमच्यासाठी जीवच आहे. हारजीत होत असते, हारातून शिकायचं असतं आणि जीत झाली म्हणून काय जास्त ओरलून जायचं नसतं. आता त्याचं नियोजन कसं काय करता तुम्ही? आणि आजचा नियोजन बघितलं तर आपण कोण होता पैऱ्यामध्ये? सत्या. नवीनच बल सत्या आहे. कोणाच्या दावणीचा आहे हा? चिंचपाडाचा पनवेल चिंचपाडा यांचा सत्या. कसं काय नियोजन झालं आज बिरजा सोबत? त्यांची गाडी जमली होती
आणि आपला बैल देखील खालीच होता. त्यांचा फोन आला, अशी अशी गाडी जमली, हम्म. तुमचा बैल लपून काढ. हम्म. तर एका शब्दावर त्यांना बैल दिला पण, आणि तो पण दोन्ही खांदी बाहेरून बैल पलतोय कडेने, आणि चांगला पळाली गाडी, पण चांगली पळाली. खालून थोडी ती गाडी पुढे गेलेली, आपल्याला टाकून गेलेली. त्याच्यानंतर बिरजानी ओव्हरटेक केला. म्हणजे बिर्याच्या पहिल्यात मला वाटतं सत्या पहिल्यांदाच पळाला. पहिल्यांदा आणि मग रीडगरला कोण? रेडगरला एनडी शेटचा टायगर पळाला. टायगर पळाला. ती पण अशीच व्हॉट्सअपवर एक एक बैल सांगून गाडी झालेली. त्यावेळेस बिरजा लपून काढला. म्हणजे चांगलं दोन्ही पायरे वेगवेगळे होते आणि दोन्ही मैदानात गुलाल घेतला. म्हणजे ज्या बैलामध्ये पळेल बिर्जा नक्कीच गुलाल घेतो. आता याच्या पुढच्या 14 तारखेला उसाटण्याला मैदान आहे, त्याचं कसं काय नियोजन? उसाडण्याचं नियोजन पण असंच असणार, बैल लपूनच दिसणार हा. कुठेतरी, आणि नवीन चेहराच असणार. नक्की अक्षय दादाला केला होता, पण आता काय बाहेर आहे मला वाटतं. पण अक्षय दादाला फोन केला होता तेव्हा खूप म्हणजे नाराज होते, कारण त्याचा हृदयाचा कालीजच होता तो. नक्की तो म्हणजे बिरजासाठी तो काही करू शकतो. अक्षय बोलायचं झालं ना, तो म्हणजे बिरजासाठी तो म्हणजे वेगळं. बिरजाचं आणि त्याचं नातं बघायला गेलं ना आपण, तर त्याचा एवढा जीव आहे ना बैलावर, म्हणजे सांगण्याच्या पलीकडचं. नक्की जेव्हा मी फोन केला होता दादाला, त्याच्या फोनवरती डोळ्यातून अश्रू येत होते. ते सांगताना, ती घटना सांगताना जशी आम्हाला समजली तेव्हा. त्यावेळेस त्याचा वेल खूप हे होती, काय कालवेल असतो, पण एवढा झाला, एवढा होऊन पण म्हणजे नशीब आमचं का बैल सावरला, उभा राहिला स्वतः, आणि पुन्हा एकदा मालकाच्या नावासाठी पळायला लागला, आमच्या ग्रुपसाठी पळायला लागला. नक्कीच दादा, तो असाच तुमचा पनवेल द्यायचा मालकाचा नाव वरती आणत राहील आणि चांगलाच कमबॅक केला. कारण का त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आजारातून कमबॅक करणं ही मोठी गोष्ट आहे. आजारातून कमबॅक करणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही त्याला आजार बघायला गेलं तर मागच्या पलीकडच्या काळात लंपी देखील झाला होता. हा, लंपीतून पण 3 महिने बैल घरीच होता. लंपीतून 3 महिने बैल घरी होता, त्यावेळेस पण खूप मेहनत घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा तो याला तयार केला आम्ही, पुन्हा एकदा तो पाळायला लागला. त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झाला आणि ही घटना घडली. त्याच्यानंतर परत बैला कायम गुलालातच राहिला. मग त्या घटनेनंतर त्याला काय सराव दिला का डायरेक्ट मैदानात आणला? त्याला सराव देखील दिला होता, पण त्यावेळेस त्याला म्हणजे तेवढी ऍक्टिव्हपणा नव्हती, म्हणजे समजत नव्हतं. एक आपण बोलायला गेलो ना, वासराला कशी उडी घेताना येत नाही, तशी त्याला म्हणजे मेंदूला जास्त मार होता ना, त्याच्यामुळे त्याला समजतच नव्हतं काय करायचं, उडीच घेत नव्हता. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही मैदानालाच काढला. मैदानातून तो म्हणजे फेरी टाकायचा हेच नाही केला, डायरेक्ट मैदानात बैल काढला. मैदानात तो एकदम फेट, म्हणजे त्याला समजायला लागले आपल्या हक्काच्या मैदानात. भले कमी पळाला पण सरळ पळाला, हीच आम्हाला आनंदाची गोष्ट. नक्कीच, म्हणजे त्याला पण वाटलं असेल की आपण ज्यासाठी जन्म घेतलाय, ज्यासाठी मैदानात आलोय, ती शर्यत आपल्याला काय करायचं, पुढे काय नाही करायचं, त्याला मैदानात आल्यानंतर समजलं आणि तो गुलाल घेत राहिला. 100%. शुभेच्छा दादा तुम्हाला. सो मित्रांनो, म्हणजे एवढ्या मोठ्या दुखापतीतून बाहेर येऊन गुलाल घेणं मालकासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याने ते करून दाखवलं बिरजाने.